नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शब्दकळी ऑगस्ट महिन्याचा हा संच आहे, चालू वर्षाचा 2024चा. अतिशय सुंदर असा हा प्रश्नसंच. विषय मराठी व गणित. तर हा प्रश्नसंच एकदा पाहून घ्या. तर पहा, हा मराठी विषय आहे. आज आपण गणित हा विषय सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 75. सराव संच क्रमांक 3 आहे शब्दकळीचा. हुशार विद्यार्थ्यांना सुद्धा बराच कठीण जाणारा हा प्रश्नसंच आहे. तर चला सुरुवात करूया आपण. की पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येची वर्गमूळ टिंबटिंब असतात. तर काय असतात ती? योग्य पर्याय निवडायचे आपल्याला. तर सर्वच संख्या ह्या वास्तव संख्या असतात. सर्वच संख्या वास्तव संख्या असतात. आता फॉर एक्झाम्पल वर्गमूळ म्हटलेले की पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येची वर्गमूळ. फॉर एक्झाम्पल 2 ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये, त्याच्यामुळे ती कोणती संख्या असते? अपरिमेय असते. कोणती संख्या असते? अपरिमेय आहे. किंवा फॉर एक्झाम्पल 3 आहे, ती पण अपरिमेय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 व 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. तर मी डायरेक्टली जातोय कारण माझ्या मुलांना या प्रश्नपत्रिकेचा सोडवण्याचा अनुभव आहे, त्यांनी हे पाहिलेलं आहे, त्यामुळे जास्त वाचत नाहीये. त्यांची ही प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. ज्यांना सोडवायचं आहे त्यांनी प्रश्न व्यवस्थित वाचावेत. थोडंसं वेगाने घेतोय कारण व्हिडिओ खूप मोठे होतात आहेत आणि सदरचा व्हिडिओ हा केवळ माझ्या मुलांसाठी बनवलेला आहे. तर HGIचं माप कोणतं? HGI. तर हे माप तुम्हाला विचारलेलं आहे. आणि हे दोन कोण कुठले आहेत? आंतरकोन आहेत. दोन आंतरकोन आहेत. त्या दोन मधला हा आणि हा पार्ट सोडलेला आहे. म्हणजे आंतरकोनाचे कोण दुभाजक आहेत. तर कुठेतरी कोण दुभाजक हा शब्द असेल. दुभाजक काय आहे ते? दुभाजक आहे. आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 असते आणि त्यांना जर दुभागलं किंवा दोन भाग केले तर किती येणार आहे? त्याचं उत्तर 90 येणार आहे. आणि अशा प्रश्नांचं उत्तर 90च असतं. एकदा हा कधीतरी 2000 च्या आसपास एकदा हा शासनाच्या परीक्षेत सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. सेम क्वेश्चन आलेला आहे, फक्त इथं काहीतरी बदललं असेल किंवा ही मापं बदललेली असतील. तो प्रश्न आलेला आहे. दोन विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडल्यास, आता विषमभुज काटकोन त्रिकोण आहे, कर्णाच्या बाजूने जर जोडल्यास काय होईल पहा. ही थोडासा 2 मिनिटं तुम्हाला मी आकृत्या डायरेक्टली व्हॅल्यू आकृत्या काढून दाखवतो की सेम अशी आकृती आहे आणि सेम ह्याच्यावर जर ही आकृती बघा, ही जर आकृती अशी सेम टाकली तर काय होतोय? आयत होतोय. काय तयार होतोय? आयत तयार होते. आणि अजून एक आकृती बघा, ही अशा पद्धतीनं होऊ शकते. आता थोडीशी आकृती मला काढताना थोडंसं हे होतं, हा 90 डिग्री टाकला आणि हा मध्ये जर आहे कर्ण, या विषमभुज तर पतंग एक तयार होतो. हा जो प्रश्न आहे काटकोन चौकोन म्हणजे हा जर आहे असाच जोडला तर काटकोन चौकोन आणि पतंग ही दोन उत्तरं त्याची होणार आहेत. विषमभुज काटकोन असल्यामुळे हा 90 होणार आहे, हा 90 होणार आहे. याचा फक्त हा केवळ हा 90 राहणार आहे. हा 90 पतंग ही आकृती तयार होणार आहे. हे थोडंसं विधान पाठच करून ठेवा. एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांच्या मापांची बेरीज किती आहे? तर 105 आणि हे बाह्यकोन आहेत. तर एकाची 105 आहे. 105 म्हटलं तर आतला 75 असणार आहे. 107 म्हटलं तर 73 असणार आहे. आता हा 7 आणि 7 150 झाला म्हणजे हा लघुकोनच येणार आहे. कसला त्रिकोण येणार आहे? लघुकोन. कारण कुठलंही माप 90 पेक्षा जास्त नाहीये. तर 7 आणि 7 14 आणि 5 आणि 3 148 झालं. 30 आणि 2 32 येणार आहे. किती येणार आहे तो? 32. म्हणून लघुकोन त्रिकोण तो येणार आहे. नेक्स्ट बघा, अशा प्रश्नही एकदा परीक्षेला आलेला आहे, आपल्या शासनाच्या परीक्षेला आलेला आहे.
तर या प्रश्नाच्या बाबतीमध्ये काय करायचं असतं, हा m सगळे बघा m गुणुले m गुणुले m आहे, म्हणजे बेस सेम आहे आणि हे घातांक आहेत. तर हे बघा PA होणार आहे मायनस PR मायनस AR सॉरी प्लस AR प्लस AR मायनस AP. आता बघा हा मायनस AP किंवा PA मायनस PA ज्याच्या त्याच्या खाली मी मांडतोय. RP कुठं आहे किंवा त्याला PR म्हणून प्लसवाला आणि हे RA मायनस AR. ह्याला हे कडं झालं, याला हे कडं झालं, याला हे कडं झालं, म्हणजे m चा घात 0 होणार आहे, म्हणजे त्याची किंमत 1 येणार आहे. आणि हे उत्तर आहे 1 चा 0. 1 चा 0 त्याची ही किंमत किती असणार आहे तुमचं 1 हे उत्तर असणार आहे. किती यायला पाहिजे उत्तर 1 यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पहा 31 नंबर. अर्धवर्तुळाची त्रिज्या 72 आहे. तर बघा आता इथं अर्धवर्तुळ नाही, मी अख्खं वर्तुळ काढतो थोडा वेळ, तुम्ही ते अर्ध समजून घ्या. आणि अर्धवर्तुळ त्यातली एक रेष पण काढतो आणि बाकीचा पार्ट तुम्ही तो समजून चला. अर्धवर्तुळाची त्रिज्या किती आहे 42 मीटर आहे. 42 मीटर आहे. या अर्धवर्तुळा प्रत्येकी 6 मीटर अंतरावर, तर हे पण 42 असणार आहे. मग 42 परीघ. आता आपल्याला माहिती आहे की 7 त्रिज्या असेल तर त्याचा 44 हा फुल वर्तुळाचा परीघ असतो आणि अर्धवर्तुळाचा 22 असतो. तर 7 सक्कुम आहे. किती सक्कुम, तर याला सक्कुमने 7 सक्कुम 42 येणार ना. तर याला पण 6 ने करू तर 132 येणार आहे. हा टोटल परीघ किती येणार आहे 132 येणार आहे. मग 132 आणि हा 42 दोन्ही 84. 132 अधिक 84 हे जर केलं तर ते 4 आणि 2 6 आणि 13 आणि 8 13 आणि 8 13 आणि 7 20 आणि 1 21 216 येणार आहे. किती येणार आहे 216. तर 216ला 6 मीटर अंतरावर, याच्यावरती आपल्या रस्त्यासारखं नसतं, 6 ने आपण जर डिवाइड केलं तर किती येणार आहे 6 त्रिक 18 3 उरले 6 6 36. तर 36 उत्तर यायला पाहिजे. किती उत्तर यायला पाहिजे 36 उत्तर यायला हवं. थोडंसं मी व्हिडिओ थोडा पॉज करते जर अडकत आहे त्याच्यामुळं. पुढचा 32 नंबरचा प्रश्न आहे बघा. एक्स समचलनात y आहे. एक्स बरोबर 54 तेव्हा y बरोबर 42. हे समचलन आहे त्याच्यामुळे काय होणार आहे आपलं एक्स बरोबर 54 आहे आणि y बरोबर 42 आहे. तर स्थिरांक किती येणार आहे आपला एक्स अपॉन वाय येणार आहे. स्थिरांक किती येणार आहे आपला एक्स अपॉन वाय. तर एक्स व वाय यांच्यामध्ये समचलन आहे आणि स्थिरांक किती येणार आहे आपला तर एक्स अपॉन वाय येणार आहे. तर तो 54/42. जर हा पाढा जर बघितला तर कुठल्या पाड्यामध्ये येते बघा 9 6च्या पाड्यात साइन 7 42 साइन 8 48 साइन 9 54. साइन 7 42 साइन 9 54 म्हणजे याचा स्थिरांक चलनाचा स्थिरांक 9/7 येतोय. बघा इथं काय म्हटलेलं आहे y बरोबर 9 आहे. हे बघा असं पुढचं बघायचं असतं. तर y बरोबर 9 नाही तर x बरोबर 9 आहे. त्याच्यामुळे हे तर चुकलेलंच आहे. चलनाचा स्थिरांक 63 नाही 63 नाही तर किती आलेला आहे तो 9/7 आलेला आहे. त्याच्यामुळे हे दोन चुकलेले तर राहिलेले हे दोन सत्य असतील. ते गणित करण्याची आवश्यकता पडत नाही. केलं तरी उत्तर येणारच आहे, परंतु वेळेअभावी ते करायचं नसतं. मग हे गणित बघितल्याबरोबर लक्षात येतं की ते काय करावं. हा कुठला फॉर्म्युला हे ओळखता आला पाहिजे. हा काय आहे ए घन बी घन ए वर्ग ए बी आणि बी वर्ग. तर एक लक्षात घ्या याच्यामध्ये ए घन अधिक बी घनचा फॉर्म्युला जर वापरला तर एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. खाली ऑलरेडी त्यांनी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग दिलेला आहे. याला कंस टाकू आणि हे कट करू तर दोघांची बेरीज करायची. तर 5 आणि 2 7 आणि 1 8 हे उत्तर येणार आहे. कुठलं उत्तर येणार आहे 8 हे उत्तर येणार आहे. आंतरलिखित कोणाचं माप किती आहे 62 आहे. आंतरलिखित कोणाचं माप किती आहे
62 आहे. तर आता हा आंतरलिखित कोन काढतोय मी. आंतरलिखित कोनाचं माप किती आहे? 62 आहे. बघा ही अशी एक रेषा काढली आणि हे 62 आहे. किती मग कोनाचं माप आहे? हा 62 आहे. तर इथे सेंटर असणार आहे. तर त्याच्या संगत आंतरखंडी कंसाच्या केंद्रीय कोनाचं माप किती? तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हा त्याच्या किती असतो? दुप्पट असतो. 124 आणि हा कंस सुद्धा तेवढाच येणार आहे, 124 डिग्री असतो. किती असतो? 124 असणार आहे. 35 बघा. दोन पर्याय नोंदवा म्हटलेले. तर दोन पर्याय बघा. 5 2 10 1 11/5 आहे. 1चा 0 म्हणजे 1 आहे. 11/5 म्हणजेच 2.2 येणार. एक तर 4 आणि 1 येणार किंवा 2 आणि 3 येणार. बघूया आपण काय होते ते. 4 त्रिक 12, 14, 15 आणि 16. 16/4 आहे पहिलं. 3 दुनी 6, 7 अधिक 8. 8/3 आहे ते. भागिले. भागिले जे आहे ते बघूया परत. आधी पहिल्यांदा हे करतो मी. 16 त्रिक 48 आणि 8 चोक 32. 16 त्रिक 48, 8 चोक 32, 48 अधिक 32/12. तर 48 आणि 32, 4 आणि 3 7, एक 80/12. 80/12चा जर विचार केला तर 4 ने भाग जाते पुन्हा. 4 ने भाग गेल्यानंतर काय होणार आहे परत? 16 त्रिक 48, 8 चोक 32. तर बघा 4 ने भाग गेल्यावर 20/3 येणार आहे. 20/3 आणि भागिले बघूया आता. भागिले काय बघा. 5 त्रिक 15, 16, 17. 17/3 वजा 4 दुने 8, 9, 10, 11. 11/4 आहे. 11/4 आहे. 17 चोक 68. 11 त्रिक 33/12. तर 68 आणि 33/12 असं आलेलं आहे. तर याच्यामधून जर 68 मधून 33 गेलं तर किती उरणार आहे? 8तून 3 गेले 5, 6तनं 3 गेले 3. 35/12. तर इथे बी 12 होतच मला वाटतं. तर छेद आहे. मग 80/12 आणि 35/12. 12ला 12 कॅन्सल होणार आहे. 80/35 येणार आहे. मग 80/35 जर केलं, काही चुकलं मला वाटतं थोडंसं. परत एकदा घेतो. फार लांबलचक पण झालं. स्कॉलरशिपमध्ये एवढं लांबलचक चालत नाही. पहा 3 आणि 2 5 येणार आहे. आणि पहा 3 त्रिक 9 आणि 4 दुने 8. 9 आणि 8 17/12 भागिले 5तून 2 गेले 3 आणि 4 दुने 8. 4 दुने 8 आणि 3 त्रिक 9. 9 आणि 8 17/12. ते पण 17/12 झालं का? 4 दुने 8 आणि 3 त्रिक 9. 17/12 आलं. 12 त्रिक 36 आणि 17. पहा 3 आणि 2 5. आता हा गुणाकार करतो. 3 त्रिक 9 आणि 4 दुने 8. 9 आणि 8 17. 17/12 आला. आणि खाली काय येणार आहे? 5तनं 2 गेला 3. 4 दुने 8 आणि 3 त्रिक 9. 8मधून 9 गेला तर -1/3/12. 3/12 असेल. तर 12×5 60. 60 70 77. 77/12 आणि 12 त्रिक 36 मध्ये एक गेला 35/12. 12ला 12 कट झाला. अकरी 7 77. नाही 7ने भाग जाते. अकरी 7 77 म्हणजे 11 राहील आणि 7ने भाग गेला तर 5 राहील. 11/5 येणार आहे. 11/5 म्हणून पर्याय क्रमांक 1 व 4 हे दोन पर्याय हे उत्तर येईल. 36 दोन परस्पर पूरक कोनांचे माप हे आहे. तर त्यापैकी लहान कोनाच्या कोटी कोनाचे माप किती? तर हे दोघं मिळून 180. 7 आणि 8 15x. 25 मधनं 10 गेले तर -15 बरोबर 180. आणि हे 15 गेलं तर 100 किती होणार आहे? 95 होणार आहे तिकडं. तर 195 होणार आहे. तर 15ने भागलं तर किती होणार आहे तुमचं?
15 एके 15, 15 गुणिले 13 होईल मला वाटतं. 15 आणि 150 आणि 15 त्रिक 45, 13 होणार आहे. x बरोबर 13 आलं. x बरोबर 13 आलं. तर लहान कोण कोणता आहे तो बघावं लागेल मला. तर लहान कोण हाच असणार आहे. तर 13 साती 91, 13 साती 91 वजा 25 करावं लागेल. तर बघा 90 असतं तर 65, 65, 70, 80, 90, तर 66 होणार आहे. आणि त्याचा कोटी कोण किती होणार आहे तुमचा? 66चा 24 होणार आहे. तर लहान कोणाच्या कोटी कोणाचं माप किती होणार आहे? 66 अधिक 24. कोटी कोण म्हटलं की त्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 90 यायला पाहिजे, किंवा 90 मायनस 66 करायला हवं. तर उत्तर 4 नंबर येईल. 31 पासून 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चेष भागला जातो? कोणत्या संख्येने निश्चेष भाग जातो? मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चेष भाग जातो? तर तुम्हाला माहिती आहे की 31 ते 40 पर्यंत, मग 3 ने सुरुवात आहे म्हणून त्या सगळ्याच्या सगळ्या 31 पासून 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती असते? 355 असते. याच्यामधून मूळ संख्यांची बेरीज आता संयुक्त संख्या आणि मूळ संख्या, तर 2 वेळा मूळ संख्या वजा केल्या की आपोआपच ते फरक निघून जातो. तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये 31 आणि 37 या दोन मूळ संख्या, तर 7 आणि 1 8 आणि 3 आणि 6 68. तर 68 ची दुप्पट करणं गरजेचं आहे. कारण एकदा 68 काढल्यानंतर काय होणार आहे? संयुक्त संख्यांची बेरीज येणार आहे. आणि पुन्हा आपल्याला ते मूळ संख्यांची बेरीज वजा करायला सांगितली. मग 8 दुनी 16 हातचे आले 1, 8 दुनी 16 हातचे आले 1, 6 आणि 1 8 दुनी 16 हातचे आले 1, 6 दुनी 12 आणि 1 13, 136. तर 136 वजा करायचे. तर 15तून 6 गेले, 9 हातचा रिवर्स केला तर शिल्लक राहिला 1, आणि 3 1 गेला 219. तर 219 ला कुठल्या संख्येने भाग जाते? तर 3 ने भाग जाणार आहे. भाग जाणार आहे 3 ने. 9 10 11 आणि 12, तर 9 ने नाही जाणार त्याच्यामध्ये. किती होणार आहे? मग आपण 3 ने सरळ भाग घालून टाकू तर 73 येणार आहे. 73 ने पण भाग जाणार आहे. बघा 3 ने जर भाग गेला तर किती येणार आहे? 73 येणार आहे. 3 आणि 73 म्हणजे अ आणि क. अ आणि क कुठं आहे? तर इथे आहे. अ आणि क कुठे आहे? तर तिथे आहे. ते उत्तर बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट वाला 15वा क्वेश्चन पाहूया. समांतरभुज चौकोनी एबीसीमध्ये डीसी 80 मीटर आहे आणि ईएफ बरोबर 600 सेमी. 600 सेमी तर 60 मीटर करूया आपण याचं. 60 मीटर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती? तर बघा हा समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ असतं BH, आणि हा जो आहे त्याचं क्षेत्रफळ, हा याचा बी पाया तोच आहे आणि याची बी उंची तीच आहे. याचा बी पाया समांतरभुजचा तोच आहे. त्याचा हा अर्धा BH येणार आहे. मग एका BH मधून अर्धा BH मायनस करायचं आहे आपल्याला. मग BH चा अर्धा तुकडा केला तरी चालेल ना. 8 सक्का 48, आणि याचा अर्धा तुकडा केला तर आपलं काय उत्तर येणार आहे? 24 येणार आहे. काय येणार आहे तो? 2400. किती येणार आहे? 2400. 2400 येणार आहे. ते मीटरमध्ये आहे, इथं चौरस सेमीमध्ये आहे. सगळं होऊ शकतं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण हे 2 शून्य आणि मीटरचे 2 2 शून्य, त्याच्यामुळे 10⁶. हां 10⁶ इथं 10⁶ चौरस सेमी. पुढे बघा, एका घनाचे एकूण पृष्ठफळ, घन आणि एकूण पृष्ठफळ म्हटलं की ते 6 जणाचं आहे की नाही? अशा धातूची भरीव 1.25 डझन घन वितळून 2 समान भरीव इष्टकाची ती तयार केल्या तर त्यांच्या तळाचे प्रत्येकी क्षेत्रफळ एवढे चौरस मीटर आहे. तर इष्टिकाची तिची उंची किती? तर आपल्याला काय करावं लागेल? भरीव आधी आपल्याला त्रिज्या काढून घ्यावं लागेल घनाची, सॉरी बाजू काढून घ्यावा लागेल. तर 1176 भागिले 6 करायचं, आपल्याला एक वर्ग मिळणार आहे. काय मिळणार आहे? वर्ग मिळणार आहे. तर 6 एके 6, 5 उरले 96 54 म्हणजे 196 असणार. आणि 196 हा कोणाचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे. म्हणजे या घनाची बाजू किती असणार आहे? 14 असणार आहे. आता मग 14ची येईल ना? हां 14ची येणार आहे. 14 आहे ना. अशा धातूचे भरीव 1.25 डझन घन वितळून, मग आपल्याला 14चा घन करावं लागेल. अशा धातूचे भरीव 1.25 डझन घन वितळून, 1.25 डझन हा बघा पहिल्यांदा आता. मग 14 चा घन, मग 14 गुणिले 14 गुणिले 14 वितळत म्हणजे आता हे आहेत. आणि 1.25 डझन, 1.25 डझन म्हणजे 12 आणि 3 15 वितळून त्यापासून 2 समान भरीव इष्टिकाची ती तयार केल्या तर त्याच्या तळाचे प्रत्येकी क्षेत्रफळ एवढं मीटर आहे. मीटर चौरस मीटर आहे.
तर चौरस मीटरचं आपण हे काय आहे सेमी आहे होतं आणि आता आपल्याला काय करायचंय चौरस मीटरमध्ये कन्वर्ट करायचंय. चौरस मीटरमध्ये कन्वर्ट करायला आपल्याला काय करावं लागेल याला अं, एक 10,000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 1 2 3 0 तर 9.8 येणार आहे. किती येणार आहे ते? किंवा सरळ सरळ काय करतो मी इथं 0. तो किती 0.098 आहे ना आणि याला आता मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 4 शून्याने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 1 2 3 शून्य गेले आणि 1 शून्य शिल्लक राहिलेलं आहे. तर हेच काय होणार आहे तुमचं हे चेंज होऊन काय होणार आहे तुमचं 98 गुणुले 10 शिल्लक राहणार आहे बरोबर. मग आता हे काटाकट करायचं आहे आपल्याला 14 पंचे 70 64 84 चौदी साती 98 14 एके 14 चौदी साती 98 7 एके 7 7 दोन्ही 14 बे एक बे बे पंचे बे एक बे एकला बे गेलं. तर आता किती राहिलेले बघा हे सगळं सेमीमध्ये चाललंय हा. तर आता इकडे बघा आता या 10ला हा कट होणारच आहे 5 त्रिक 15 आणि 5 दोन्ही 10 बे एक बे बे साती 14 तर 7 त्रिक 21 होणार आहे. काय होणार आहे 7 त्रिक 21 तर उंची किती येणार आहे 21 सेमी येणार आहे किंवा 21.21 मीटरमध्ये येणार आहे. थोडं कॅल्क्युलेशन होतं थोडं समजून घ्या. एका गाडीतील मुलींचे सरासरी वय 16 वर्ष व मुलांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. तर मुलींची संख्या 15 आहे व मुले व मुली यांच्या वयाची सरासरी किती आहे? 40 नंबरचं गणित आहे. एका गाडीतील मुलींचे सरासरी वय 16 वर्ष, मुलांचे 12 वर्ष, मुलींची संख्या 15, मुले व मुली यांच्या वयाची सरासरी किती आहे? 14 आहे. तर काय करावं लागते आपल्याला? तर इथं टोटल जे आहे ते 14 आहे. इकडं गर्ल्स आहेत आणि इकडं बॉईज आहेत. बॉईज मुलींचं आहे 16 म्हणजे +2 आहे आणि मुलांचं 12 आहे म्हणजे -2 आहे. मुलींची संख्या 15 आहे म्हणजे 15 दुनी 30 यायला पाहिजे. हे +2 आणि हे -2 आहे त्याच्यामुळे मुली जेवढे आहेत तेवढीच मुलं आहेत कारण हे दोन्ही सरासरी आहे. हे दोन्ही एकमेकाला कट होते. हे 15 दुनी 30 जास्त होते तर 15 दुनी 30 ते कमी करण्यासाठी आपल्याला 15च मुले घ्यावं लागतील. तर त्या गाडीतील मुलांची संख्या किती असणार आहे तर 15 असणार आहे. ए गावातील मतदान न केलेल्या व्यक्ती तर ए गाव मतदान न केलेले पांढरे 10 आणि 20 येथे आणि सी गावातील मतदान न केलेले व्यक्ती सी गावातील 10 20 30 येथे. या व्यक्तींचे प्रमाण यातील फरक किती आहे तर 30 20 गेले तर 10चा फरक आहे. पुढे बी गावातील मतदान केलेल्या व्यक्ती बी गावातील मतदान केलेल्या व्यक्ती आहेत 90. ठीक आहे. डी गावातील मतदान केलेल्या व्यक्ती तर डी गावातील मतदान केलेल्या व्यक्ती आहेत 60. 60 आणि 90चा विचार केला तर 30 त्रिक 90 30 दोन्ही 60 3 2. 42च्या पुढील क्रमवार 6 समसंख्यांची सरासरी 44 46 48 50 52 आणि 54. 3 इकडे 3 इकडे सेम संख्या आहेत म्हणून मधली संख्या निवडावं लागेल आपल्याला 49 येणार आहे सरासरी. 60च्या मागील क्रमवार 9 विषम संख्यांची 9 विषम 60च्या मागील 9 विषम 59 57 55 90 90 म्हणजे पाचवी आपली सरासरी येणार आहे 55 53 हे पहिली दुसरी तिसरी आणि 54 51 येणार आहे. ओके कुठली येणार आहे 51. तसं मग 49 47 43 51 ना 51 49 47 43 आणि 41 म्हणून 10 100 नाही काहीतरी चुकलं 51 57 55 41 43 45 राहिलं मला वाटतं 45 आणि 43 ओके. तर 51 येणार आहे. परत काय म्हटलं बेरजेस ह्या दोघांची बेरीज 49 आणि 51 यांची बेरीज येणार आहे 100. यांच्या बेरजेस कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल? अ ने जाईल 10 ने जाईल म्हणजे 2 ने जाईल 10 ने जाईल आणि 20 ने पण जाईल 40 ने जाणार नाही म्हणजे अ ब ड हे तुमचं उत्तर यायला हवं. पर्याय क्रमांक 2.
यांचा गुणाकार करूया. 6 7 42 गुणिले 8 9 72 आणि अधिक 1 करायचं आहे आपल्याला. तर बघा 42 दुनी 84, 0 7 दुनी 14, हातच्या आले 7 चोक 28 आणि 1 29. तर 4 अशी 4 8 आणि 4 12, हातच्या आले 1 म्हणजे 30 24 आणि हा अधिक 1 केला तर 30 25. 30 25 हा कोणाचा वर्ग आहे तर 55चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे 55चा. इथं 3 दुनी 6 6 चोक 24 24 म्हणजे 120 आणि 121 आहे. 121 हा कोणाचा वर्ग आहे 11चा वर्ग आहे. तर काय म्हटलं हे वर्गमूळ आहे. तर हे जर वर्गमूळ केलं तर 55 आणि 11 राहणार आहे. चिन्ह वजा आहे तर फरक किती येणार आहे 44 येणार आहे. 44 मीटर परिघ व 20 मीटर खोलीच्या दंडाकृती विहिरीच्या आतील पृष्ठभागास आहे. त्याच्यामुळे वक्र पृष्ठफळ आपल्याला काढावं लागेल. तर दंडगोल आहे. दंडगोलाचं वक्र पृष्ठफळ असते 2 पाय आर एच. मग 2 पाय आर म्हणजे 44, एच म्हणजे खोली किती तुमची 20, आतील पृष्ठभाग चौरस मीटरने 40. खर्च किती येईल तर 44 चोक 176 आपलं पाठ आहे आणि गुणुले 20 करायचे. तर 176 गुणुले 2 जर केलं तर 17 दुनी 34 आणि 6 दुनी 12, 34 आणि 12, 34 आणि 12 35 52 येणार आहे. किती येणार आहे तुमचं 17 दुनी 34 आणि 12 352 आणि 2 शून्य. चला साखरेचा जर 20% वाढल्यानं खप 15% कमी झाला. ए अधिक बी प्लस ए बी डिवायडेड बाय 100चा फॉर्म्युला वापरायचा. वाढलाय म्हणजे +20, खप कमी झालाय म्हणजे -15. आता 1 + 1 मायनस म्हणजे गुणाकार 15 दुनी 30 म्हणजे 300 भागिले 100. एक मायनसच येणार आहे गुणाकारामध्ये 100. तर हे कट झालं. 15 आणि 3 18 मायनस करायचे म्हणजे किती राहिले +2 राहिले. प्रॉफिट +2 प्रॉफिट. यम अधिक एन ची गुणाकार व्यस्त म्हणजे यम प्लस एन म्हटलेले बरोबर 7. यम वर्ग म्हणजे 11. तर यम बरोबर किती असणार आहे ±11 असणार आहे. तर यमची किंमत जर 11 टाकली, इथं जर 11 टाकली तर हे -4 घ्यावं लागेल तर 7 येईल. तर -4 एक उत्तर आहे. यमची किंमत जर -11 टाकली तर हा -11 तिकडे जाईल तर 18 किंमत येईल. किती येईल 18 किंमत येणार आहे. कारण अधिक n बरोबर 7 केलं तर हा 11 उचलून तिकडे जाईल 18 होईल. सुमनने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 1,25,000 रुपयास खरेदी केलं. यंत्राची किंमत दरवर्षी 12% कमी होते. 12%चं फ्रॅक्शन आहे आपलं 4%चं 1/25, 8चं 2 3/25. कमी झालं म्हणजे आता 22 होणार आहे. किती वर्षापूर्वीचं आहे 2 वर्षापूर्वीचं म्हणजे 22चा वर्ग. 22चा वर्ग किती असतोय आपला 484 आणि 25चा वर्ग 625. तर ॲक्च्युली 625 रुपयाची किंमत किती येणार आहे तुमची 484 होणार आहे. तर 1,25,000ची किती होणार आहे. मी थोडा वेळ याला 600 कारण आपलं एक पाठ आहे 625 8. 625 8 असतं 5000. हे आपलं पाठ असतं 625 16 10,000. हे थोडं पाठ ठेवायचं 625 चोक 2,500. जशी गरज लागेल तसं यूज करायचं. तर इथं मी काय करतो याला काय करतो 5000 गुणिले 25 करतो. मग 625 8 आहे की नाही. तर 25 8 200. तर 484 गुणिले 200 करावं लागेल. आणि 484चं बघितलं तर 450 आणि 450 900 आणि 34 दुनी 68 968 968 00. 49 बघा छेदिका आहेत पी आर बरोबर 48. हा 48 दिलाय ठीक आहे. पी टी बरोबर 112. पी आणि टी अख्खा दिला 112. मग 112 मधनं 48 घालवला तर किती येणार माझा 48 आणि 52 100. मग 52 आणि 12 64 येणार आहे. हा 64 येणार आहे आणि हा अख्खा 112 येणार आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटले त्यांनी 105 दिलाय अख्खा 105 दिलाय. एस यू खालचा विचारलाय तर मी काय करतो कुठला तरी एक रेशो जोडतो. खालचा विचारला मला हा घ्यावाच लागेल वरती 64 समोरासमोरचा घ्यावा लागेल आणि 112 आहे. तर टोटलच दिलाय म्हणून मी टोटल घेतला इथं आणि इथं हे. तर आता कट मारतो बघा 8 16 चोक 64 16 85 16 96 16 7 12 12 16 चोक 64 16 85 16 96 16 7 12 दर्श आणि 7 1 7 15 7 5 दर्श 15 चोक 60 15 चोक 60. हा एस यू किती यायला पाहिजे 60. 50 बघा 5% नफा घेऊन सोडवून ऐकली 2% तोट्याने विरुला
आणि या व्यवहारात ही बघा पर्सेंटेज पर्सेंटेज आणि पर्सेंटेज, तर या किमतीशी काही घेणं देणं नाही आपल्याला. तर आपण ए नफा आहे म्हणजे प्लस आहे, तोटा आहे म्हणजे मायनस आहे, ए प्लस बी आणि ए बी डिवायडेड बाय 100 आपण ते सूत्र यूज करणार आहे. आपलं सूत्र कसं असतं, ए प्लस बी प्लस ए बी डिवायडेड बाय 100. किमतीचा तोटा असेल तर मायनस लिहायचं, प्लस असेल नफा असेल तर प्लस लिहायचं. तर बघा 5तनं 2 गेलं 3 आणि ए बी, आता ह्या दोघांमध्ये गुणाकार होणार आहे आणि तो मायनसमध्ये येणार आहे कारण मायनस येणार आहे. तर 5 दुणे 10 छेद 100, तर 0.1 मायनस करायचं आहे. 3मधून 0.1 मायनस केला तर किती येणार आहे, 29 येणार आहे, 2.9%. पुढचं बघूया. एम घन वजा 64 एन घनचे अवयव खालीलपैकी कोणते? तर हे आपलं सूत्रच आहे, ए घन वजा बी घनचं. तर ए घन वजा बी मध्ये काय असतं, ए वजा बी आणि ए स्क्वेअर प्लस लागतं इथलं ए बी अधिक बी स्क्वेअर, हा पाहिजे. तर याचा घन यम, याचा वजा 4n, यम वजा 4n नाही, यम वजा 4n नाही, इथे आहे तिसरा आणि हे तिसरंच आपलं उत्तर आहे. 52 बघूया. विजूने एका पुस्तकाचा एक भाग राहिलाय. किती भाग राहिला? 4 पैकी 3 वाचले, एक भाग राहिलाय. तर राहिलेला सगळा एक भाग आहे. तर 27 आणि 33 60 पान आहेत. एक भाग म्हणजे 60 पानं, तर 4 भाग म्हणजे 240 आहे. विजूचं पुस्तक विजू 240 पानाचा. शुभ्राचं पुस्तक इथं बी एकच भाग राहिलेला आहे. राहिलेला भाग म्हणजे 40 50 60 64, 64 पानं एका भागाची किंमत. तर 64 पंचे 6 पंचे 300 आणि 4 पंचे 20, 320 पानाचं शुभ्राचं पुस्तक आहे. तर काय म्हटलेलं आहे, विजूच्या पुस्तकातील पानांची संख्या शुभ्राच्या पुस्तकातील पानांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत? तर विजूच्या कमी आहेत. किती कमी आहेत? तर 80ने कमी आहेत. किती कमी आहेत? 80ने कमी आहेत. 53 नंबर गणित आहे बघा. ए चा 40% बरोबर बी चा 60%, तर सत्य असत्य विधान ओळखायचे. तर आपणाला तर 40%ला पर्सेंटला पर्सेंट गेलं तर 20 दोन्ही 40 आणि 20 त्रिक 60. ए बरोबर 3 आणि बी बरोबर 2. ए बरोबर 3, बी बरोबर 2 हे बरोबर आहे. बी बरोबर 0.3, बी बरोबर 0.3 ए, तर 3चे 2 दीड ए यायला पाहिजे, दीड ए. ए बरोबर सॉरी बी बरोबर किती यायला पाहिजे, 2/3 0.6 यायला पाहिजे होतं. तर ए बरोबर किती ते बघा, ए बरोबर हा बी खाली जाणार, तो ऑलरेडी 3/2 आहे, हा ऑलरेडी इथे आहे आणि इथे ए येणार आहे, तर दीड यायला पाहिजे. तर हे बरोबर आहे. एची किंमत 3 आहे, तर ते चिटकून कसं येईल, ए पुढे यायला पाहिजे होता, नाही आहे, म्हणून काय आपलं बरोबर आहे ए आणि क. क पहिलंच उत्तर आहे. शेजारील काटकोन ए बी सी मध्ये आपल्याला काय विचारले, परिमिती ए सी डीची विचारली, ए सी डी आपल्याला ह्याची विचारलेली आहे. तर ए बी 12, ए सी 13, मग 13 12 5 त्रिकूट, ए डी 20 20 आहे. तर हे जर पाहिलं तर 12 16 20 त्रिकूट, 16 म्हटल्यावर हे 5 आहे आणि हे 11, 11 आणि 5 16. तर आपल्याला आता सगळे निघलेले आहेत. 20 आणि 13 33 आणि 11 44 परिमिती. एका वृत्तचित्र आकाराच्या तळाच्या पिंपाचा व्यास 56 म्हणजे 28 त्रिज्या एम पाणी आहे. ओके, एक लाकूड टाकलेला आहे, ठोकळा टाकलेला आहे काहीतरी इष्टिकाची त्या आकाराचा. तर याला माहिती आहे आपल्याला घनफळ बरोबर घनफळ करावं लागतं. तर याचं वृत्तचित्र घनफळ काय येणार आहे, पाय आर वर्ग एच, पाय 22/7, आर किती तुमचा आता 28 आणि एच तर आपणाला काढायचं असणार आहे, उंची किती वाढेल. हे काय होतं, सेमी, सगळं सेमी घेतलं तरी मीटरचं सेमी केलं तर तेच येणार आहे 44, 12 आणि 7 काटाकाटी करायची, 7 चोक 28, 22 दुनी 44, 7 चोक 28, हे किती झालं, 12 दुनी 24 आणि 4 चोक 16, तर 24 भागिले 16. तर काय होणार आहे, याच्या बरोबर 8 त्रिक 24, 8 दोन्ही 16, तर 3/2 सेमी येणार आहे. तर दीड सेमी, दीड सेमी, दीड सेमी, दीड 15 मिमी म्हणजे दीड सेमी, 15 मिमी म्हणजे दीड सेमी हे उत्तर येणार आहे. तर बघा या बहुपदीचे अवयव खालीलपैकी कोणते आहेत? तर बघा ए घन अधिक बी घन, आणि ए घन अधिक बी घन असेल तर
ज्याला कंस नसतो त्याला कंस येतो. मग टॉईस पहिल्या कंसामध्ये अधिक असेल तर अधिकच येणार आहे. टॉईसचे -3. आता हा 6चा घन आहे ऑलरेडी. 6चा घन येतो. अधिक 6 येणार आहे. तर बघा 6तून 3 गेलं तर 3 येणार आहे. तर टॉईस A + 3 जे उत्तर असेल ते आपलं पहिला कंस बरोबर नाही. आता याच्यामध्ये 45 आणि 63. तर आपलं पुढचं काय असतं? एका कंसात A अधिक B येतं तर दुसऱ्या कंसात A वर्ग वजा AB अधिक B वर्ग असा फॉर्म्युला आहे. तर आपण A अधिक B घेतला तर A वर्ग म्हटल्यानंतर आपल्याला याचा वर्ग करायचा. तर याचा वर्ग मी करतोय लगेच जागच्या जागेवर करतोय बघा. 2चा वर्ग 4A². या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 3 दुणे 6 त्याची दुप्पट वजा 12A याचा वर्ग अधिक 9. आता AB ने गुणायचा. हा 6 आहे. 6 दुणे 12A अधिक 12A आणि 6 त्रिक 18 -18. परंतु हे चिन्ह जे वजा आहे त्या वजाने याला चिन्ह चेंज होणार आहे. ते झालं अधिक. आता B वर्ग. B 6चा वर्ग 36 येणार आहे. तर 18 आणि 36 36 9 45 आणि 18 63 येणार आहे. 63 वाला हा पर्याय आहे. 12 आणि 12 -24 येणार आहे आणि 4A². 4A² हा पर्याय येणार आहे. तर नेक्स्ट वाला बघूया आपण. 57 संख्या रेषावरती y बिंदूचा निर्देशांक प्लसवाला आहे. 6 13 आहे आणि अंतर 17 आहे. 17 अंतर घेतलं तर याच्यामध्ये 17 ॲड केलं कारण आता इकडला एक बिंदू घ्यायचा आहे. समजा तो बिंदू इथं असेल तर 17 आणि 6 23 येणार आहे. 23/13. 23/13 प्लसवाला 13 आहे का 13 आणि 10 23/13 23/13 येणार आहे. ओके. आणि इकडं जर घ्यायचं असेल तर प्लसवाले 6 आणि अजून किती पाहिजेत तर हे 6 मायनस करावे लागतील. तर 6 केले तर इकडे 11 पॉईंट बघा हे बघा हे 6 आहेत आणि मग इकडे 11 आणि 6 17 आपलं अंतर 17 आलं पाहिजे. तर हे 11 तर -11 11 आणि 6 17 झाले ना. 11/13 11 आणि 6 17 तर -11/13 येणार आहे. पुढे बघा चौकोन काटकोन चौकोन आहे म्हणजे पायथागोरस असेलच. रुंदी 27 सेमी. चला सी किती दिलेलं आहे 22.5 22.5 तर 22.5 किती असणार आहे. पायथागोरस काटकोन चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. फक्त काटकोनात नाही दुभगतात. बघा सेम तुकडे. तर हे दोन्ही मिळून 45 आहे हे असं. मग 27 45 पायथागोरस 3 4 5 तर 3 9 त्रिक 27 9 चोक 36 9 5 45. ओके. दोन त्रिकोणाची परिमिती तयार होणाऱ्या दोन्ही बी त्रिकोणाची परिमिती पाहिजे. मग हे 45 45 वाले दोन कर्ण असतील तर 90. 36 36 वाल्या दोन बाजू आहेत 72 आणि 27 27 वाल्या दोन हे आहेत तर 54. तर 4 आणि 2 6 9 आणि 7 16 आणि 5 21 तर 216 सेमी असणार आहे. 2 नंबरचा ऑप्शन. 672 मीटर दोरी 60 ठिकाणी कापली तर तुकडे 8 होणार आहेत. तर 8 8 64 3 उरले 8 चौक 32 84. नंतर तयार झालेल्या तुकड्यापैकी 5 तुकडे जोडले तर 5 तुकडे जोडायचं 80 गुणिले 5 8 पंचे 40 आणि 4 पंचे 20 420 आहे. त्यांची लांबी किती हेक्टोमीटर मध्ये. हे मीटर मध्ये आहे. ही मीटर मध्ये आहे तर हेक्टोमीटर मीटर डेकामीटर आणि हेक्टोमीटर तर 4.2 हेक्टोमीटर येणार आहे. 4.2 हेक्टोमीटर. शिल्पाला शुभ्रापेक्षा 36% गुण कमी पडले. 36 हा 4च्या पाड्यातला आहे. 4% म्हणजे किती असतं आपलं 1/25 तर 36% म्हणजे 4 9 आहे तर 9/25 येणार आहे. किती येणार आहे 9/25 गुण कमी मिळाले. कमी असेल तिकडं बाण येणार आहे आणि जास्तचा बाण असेल तर 9 हा 25 मधून वजा करा. 9 जवळ अंश जसा तसा 9 मधून 25 गेला तर 16 9/16 येणार आहे. आता 9/16 8 असतं तर बघा एक तुम्हाला बऱ्याच जणांना 8/16 असतं तर 50% लिहिलं असतं पण आणि परत त्यात 1/16 आहे आणि 1/16ची किंमत 6.25 तुमची पाठ असते तर 56.25 येईल. तसं लक्षात नाही आलं तर याला 100 चिटकवायचा म्हणजे 100% काढायचे असेल तर 16 पंचे 80 10 उरले 100 16 96 4 उरले आणि 4/16 म्हणजे 1/4 1/4 म्हणजे 0.25 असंही आहे. ही 10 नंबरची जुनी प्रश्नपत्रिका आहे. चुकून माझ्याकडनं ऑगस्ट महिन्याची प्रश्नपत्रिका बोललं गेलेलं आहे. तर पहा ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवायचं तर तुम्हाला सांगितलं की वर्गमूळ करायची. 64चं वर्गमूळ 8x गुणुले
हा 12/y आणि गुणुले 2 करायचं. 12 96, 96 दूने 192, 192, 192 प्लस मायनस 192 प्लस मायनस 192 x अपॉन y. दोन पर्याय असणार आहेत. 62 नंबर, एका खोक्यात काही चेंडू आहे ते 90 मुलांचा म्हटल्यास 5 चेंडू शिल्लक राहतात. 36 मुलं म्हटल्यास 5 शिल्लक राहतात. 72 मुलं 5. तर याला एलसीएम म्हटलं जातं. 36 घ्यायची गरज नाही कारण 72. तर 90 आणि 72चा एलसीएम काढायचा. 18च्या पाड्यात आहेत मोठ्यात मोठ्या. 18 पंचे 90, 18 चोक 72, 4 पंचे 20, 20 गुणिले 18, 360 एलसीएम आहे. शिल्लक राहिलेले 5 चेंडू 365 हे उत्तर आहे. त्याचाच एलसीएम प्लस 5 केलं तर 725 हे दुसरं उत्तर आहे. डबल केलेलं आहे. पुढे विजयने सरळ व्याजाने 10% दराने 10% दर असेल चक्रवाढासाठी काय करायचा? पाय चार्ट वापरायचा आहे. ट्री वापरायचा आहे. 3 वर्षासाठी असेल तर घन करायचा. 10चा घन 1000 आणि असे 100 100 100 हे सरळ व्याज असतं. आणि 10 10 10 आणि 1 हे चक्रवाढ व्याज असतं. हे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक 31 आहे. 1000ला 31 रुपये मिळणार आहे. तर 60,000ला किती? तर 60,000 1000चे 3 शून्य कट करायचे. 60. तर 60 गुणिले 31 करायचं. तर हा शून्य 31 सक्क 3 सक्क 118, 6 1 18, 180 86 होणार आहे. 30 असतं 3 सक्क 18, 6 1 6 1860. त्यानंतर 63 समांतरभुज चौकोनाचे लगतचे समांतरभुज लवकतचे म्हटलं की काय असतं? 180 असतं. तर 18 11 29 x 34 आणि 11. तर 34 मधनं 11 गेले तर किती राहणार आहे? 10 गेले 24, 23 राहणार आहे. ते 23 मायनस 23 जे आहे ते काय होणार? तिकडे गेल्या 180 मध्ये ॲड होऊन 180 आणि 23 180 90 200 203 होणार आहे. 29 7, एकाची किंमत 7 आलेली आहे. एक्सची किंमत 7 आलेली आहे. तर काय म्हटले? तर छोट्या कोनाच्या बाह्य कोनाचं माप किती म्हटलेले. तर छोटा 11 वाला छोटा आहे, 18 वाला मोठं झालं. आखरीसाठी 77, 77 आणि 11 88 हा इनर कोन आहे. आता 88 हा इनर कोन आहे. तर बाह्य कोन किती असणार आहे? तर त्याचा जोडीदार 88 आणि हा 92 असणार आहे. किती असणार आहे? 92. 9 8 17 आणि हे एक 18 180. शाळेतील 100 विद्यार्थ्यांची उंची दिलेली बघा. तर पर्याय बघितले 143 142 143 दोन पर्याय आहेत. 143 143 एक तर 1 3 येणार किंवा 2 4 येणार आहे. बघूया कुठलं उत्तर घ्यायचं. तर मी 143 मांडतो. तर हे 10 कमी -10, हा 5 कमी -5, हा +5 +10 +15 +20. आता मी गुणाकार करतोय. 10 5 50 मायनस 15 5 75 मायनस 125, 24 5 120 प्लस 17 10 170 प्लस 15 10 150 प्लस 15 10 150 प्लस 20 प्लस. तर बघा 17 12 29 आणि 15 43, 17 12 29 आणि 15 44 85 41 460 येणार आहे. 460 मधून 125 मायनस केलं तर हा 25 60 मधून 25 गेले 35 आणि 335 प्लस मध्ये येणार आहे. तर 335 म्हणजे 3.35 वाढणार आहे. तर 335 इथं 40 आणि 335 तिथे येणार आहे. तर आपलं उत्तर 1 आणि 3 असणार आहे. या संख्येला 2 व 3 ने निश्चित भागतो तर युनिट प्लेसला 2 ने 3 ने 2 ने भाग जातो. युनिट प्लेसला काय पाहिजे आपल्याला? समांक पाहिजे. तर स्टार 0 अधिक काय असेल तर 1 आहे. म्हणजे स्टार हा 1 ने मोठा आहे. मग इथं तर स्टार आहे. स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर इथं 5. तर हे उत्तरच नाही कारण इथं 5 येईल ते. इथं 2 हे उत्तर येऊ शकतं. इथं 8 इथं येऊ शकतं. इथं 4 पण येऊ शकतं. आता आपल्याला बघायचं कोण येते. इथं 2 घेतला तर इथं 3 घ्यावा लागेल कारण तो 1 ने जास्त आहे. 3 आणि 2 5 आणि 1 6 यस. 8 आणि 3 11 आणि 1 12 यस. 4 आणि 3 7 आणि 1 8 नाही. तर 2 ची 3 ची कसोटी यूज करतोय मी तेव्हा 6 ची कसोटी. तर 60 लिटर दुधात 12%. तर इथं किती 60 आणि 40चा HCF किती येणार आहे? 20 त्रिक 60 आणि 20 दुनी 40. तर बघा 12 त्रिक 36 आणि 9 दुनी 18, 36 आणि 18 54. पातेली किती? 3 आणि 2 5 पातेली. 5 ने भागायचं. 10 5 50, 10 पाहिजे 50 आणि 4/5 म्हणजे 0.8 80%. 10.8%.
एका बैलगाडीचा चाकाचा व्यास आहे तर त्रिज्या किती असणार आहे? 0.7 म्हणजे परीघ 44/10. आणि गाडीने प्रवास करताना दोन्ही चाकांची मिळून 1500 फेरी झालेली आहे. दोन्ही चाकांची मिळून तर एका चाकाची 750 फेरी, एका चाकाची किती फेरी येणार आहेत? 750 येणार आहे. दोन चाकाची मिळून म्हटल्यानंतर गणित वाचावं लागणार आहे व्यवस्थित. तर बघा 750 फेरी तर अंतर किती? तर अंतर बरोबर परीघ गुणुले फेरे असतं. तर ह्या शून्याला हा शून्य गेला, 75 गुणुले 44 करायचं. 75 चोक 300 आपलं बऱ्याच वेळा झालेले. ह्याच्या आले 30, 75 चोक 300 330. तर किती उत्तर आलं? 1 2 3. हे मीटरमध्ये होतं, किलोमीटरमध्ये 3.3 किलोमीटर. खादी ग्राम उद्योगाने 15% सूट जाहीर केली. दुकानदारांनी दिवसभरात 180 दराने 2% शर्ट, 180 2% 2% बरोबर 18 2 36, 36 1 2 3 0 1 2 3 36,000चे शर्ट विकलेले आहेत. 25 रुपये किमतीच्या 4 डझन टोप्या, 4 डझन 12 चोक 48 आणि 48 गुणिले 25 केलं तर किती येणार आहे बघा. तर याला 4 तुकडे करायचे, 4 12च करतो, 25 100 आणि 1200 आलं. ठीक आहे. टोप्या 120 मीटर दराने 40 मीटर कापड, 120 मीटर दराने 40 मीटर कापड, तर 12 चोक 48 आणि डबल झिरो किती झाले? 36 आणि 4 40, 41 आणि 42,000ची खरेदी झालेली आहे. टोटल 42,000ची खरेदी झालेली आहे. दुकानदारास किती रिबीट मिळेल? तर रिबीट काढायचं असेल तर किती टक्के काढायचं आहे? 15%. तर 15%ने गुणायचं आहे तुम्हाला. 15 0 0 किंवा 15 मध्ये असेल तर अर्ध करून ते ॲड करायचं असतं. 42 21 63 येणार आहे. किती येणार आहे? 63 आणि 1 0 त्याच्यावर चिपकवायचा असतो. तर 6,300 गुणाकारही केला तरी चालेल तुम्ही. ओ केंद्र असणारे दोन वर्तुळ, मोठ्या वर्तुळाचा परीघ 440 आहे, 440 आहे. मोठं वर्तुळ 440, 44 आहे. थोडक्यात 1 0 वाढलेला आहे. लहान वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे किती? 84 म्हणजे 42च असणार आहे. 42 असणार आहे. तर रेखांकित भागात क्षेत्रफळ तर लहान वर्तुळ वजा करायचं मोठ्या वर्तुळानं. तर 7 त्रिज्या असेल तर आपलं 154 येतं, पण हा शून्य आला म्हणजे डबल झिरो. आणि 42 असेल तर आपण ह्याचे 8 पार्ट केलेले आहे. 42 असेल तर मला वाटतं 55 44 आहे. किती येतं तुमचं? 55 44. तर हे लहान आहे 55 44, ते त्यातनं वजा करायचं आहे. तर बघा 10तनं 4 गेले 6, 5 गेले 5, आता 14तून 6 गेले 8, 15तून 6 गेले 9, 98 56 स्क्वेअर मीटर. हे मायनस दिलेले म्हणून ते हेक्टर मीटरमध्ये बरोबर येतं. हेक्टर येते, हेक्टरमध्ये बरोबर येते हेक्टर. तर बघा हे किती आहे? हा 21चा वर्ग आहे. 21/10 अधिक 17/10 वजा हा 34चा वर्ग आहे. 34/10 आणि ह्याचा परत वर्ग केलेला आहे. खाली जर बघितलं तर काय होते बघा. हा घन आहे 3 आणि 3, तर 4चा घन येतो आणि 4/100 येतो. आणि हा गुणुले 64 ते किती? 1 2 3 4 0 1 2 3 4 0 येतो. तर हे पण पुन्हा रूटमध्ये आहे. तर ह्यातनं जर बघितलं तर 21 आणि 17 38 मधनं 34 गेले तर 4/10चा वर्ग म्हणजे 4/10 म्हणजे 16/100 येणार आहे इथं. आणि इथं जर बघितलं तर हा बाहेर 2 येतोय आणि पुन्हा हा 8 2 16 परत 16च येते. आणि ह्यातनं 1 0 2 आणि 3 0 येतात. 1 2 3 0 येतात. 2 0ला 2 0 गेले, 16ला 16 गेले. हा खालचा पार्ट आहे तो सगळ्यात वरती येणार आहे 10 आणि 10⁻1 येणार आहे. शेवटचा पर्याय होता. सूरज आपल्या घराच्या उत्तरेकडे 400 मीटर चालत गेला. बरं गेला 400. नंतर काटकोनात पश्चिम दिशा या बाजूला असते. किती गेलाय तो? 150. ठीक आहे. पुन्हा काटकोनातून उत्तरेकडे गेला. इकडं पण जायचं आणि इकडं पण जायचं, पण आपण इथे येतो. किती गेलाय तो? 250. इथं 250 आला. ओके. पुन्हा काटकोनातून पश्चिमेकडे, आता परत इकडेच गेलेला आहे. मग इकडे गेला तर तो किती गेला? 300 गेला. डावीकडे वळला
तर इथं तर तो पण हा गेला 150 आहे की नाही. तर बघा हा साडे आणि पुन्हा काय झालं डावीकडे काटकोनात वळला 50, खाली आलाय 50 दक्षिणेकडे. तर 50 कमी करायचं यातनं, इथं ही रेषा आहे. तर 400 500 650 झालं, पण 50 कमी केल्यामुळं ही 600ची रेष होणार आहे. 300 400 450ची रेष होणार आहे ही. आणि असं क्रॉस असेल तर त्याच्या घरापासून कमीत कमी किती अंतर असेल तर हे का 15 त्रिक 55, 15 चौक 60, 15 पाचशे 75, 750 मीटर म्हणजे पाऊण किलोमीटर असणार आहे तो. पाऊण किलोमीटर. 73 नंबर बहुपदीची कोटी अत्यंत सोपं असतं. 6 7 आणि 5 12 आहे. 1 2 3 आहे. 9 10 11 12 13 14 आहे. 5 आणि 5 10 आहे. तर सगळ्यात मोठं कोण आहे 14 म्हणून 14 कोटी. 50 मीटर परिमिती. 50 मीटर परिमिती म्हणजे 12.5 येणार आहे तुमचं. 12.5 12.5 लिहिताना आपण काय करू 25/2 लिहू. 25/2 गुणिले 25/2. याला काय केलं त्यांनी सगळीकडे अर्धा मीटर रुंदी असलेली. अर्धा मीटर म्हणजे 1/2. 250 फरच्या बसवल्या. तर फरच्या इकडे येणार आहेत 250 आणि आयताकृती फरशी असेल तर वरची ही आयत होता तर लांबी असणार आहे. तर लांबी इकडं x तर ते 250 इथं घेतो आणि आपल्याला लांबी काढता येईल इथं x. तर आता एक लक्षात घ्या ह्याला कट मारला तर किती 125 येणार आहे आणि 125 इथं येणार आहे. कुठं हे खालच्याच 125 एकत्र झालं सगळं. 25 1 25 5 सव्वाशे 5 1 5 5 25 504. लांबी किती येणार आहे 504. 504 म्हणजे 1.25 मीटर लांबी येणार आहे. लांबी 1.25 मीटर. काय विचारले परिमिती विचारलेले. परिमिती 1.25 रुंदी त्यांनी दिलेली आहे अर्धा अर्धा 1.25 2.5 3 3.5 3.5 मीटर त्याची परिमिती असणार आहे. विजूने दलालामार्फत -4%, -4% 60 क्विंटल गहू. क्विंटल आहे गहू 50 रुपये प्रति किलो दराने. तर 60 हे क्विंटलचे 2 शून्य 50 रुपयाने गहू विकलाय. 6 30 1 2 3 आणि 4 शून्य 1 2 3 4 शून्य. 45 क्विंटल गहू प्रति क्विंटल. हे प्रति क्विंटल आहे 4000. 45 गुणिले 4000च करावं लागेल. तर 45 चौक 180 1 2 3 3 शून्य. विजूला किती रुपये मिळतील माघारी किती मिळतील विकले कितीचं 480चं विकलेलं आहे 4,80,000. आता दलाली किती 4% दलाली आहे तर 4% आधी काढून घेऊ. 480 लक्षात ठेवा. तर 4800 रुपये 1% आहे. तर 4 ने गुणलं तर 48 चौक 192 असतं आणि हे 2 शून्य म्हणजे 19,200. थोडक्यात 20,000 कट करायचे. 4,80,000 मधून 20 गेले तर 4,60,000 आणि हे 800 4,60,800. हे 480 मधून 19,200 वजा केले तर ते उत्तर येणार आहे 4,60,800. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका सोडवलेली. मी तुम्हाला ऑगस्टची प्रश्नपत्रिका म्हटलेलं होतं पण ती ऑगस्टची प्रश्नपत्रिका नाही आहे ही. तर ही 10 नंबरची जुनी प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे त्यातलं मराठी पाहू नका ते मराठी दुसरंच होतं. तर हे मराठी इथं आहे. इथं असं मराठी आहे. तर तुम्हाला हे असं थोडंसं पाहायचं असेल तर पाहून घ्या. मराठी हे मराठी आहे. सराव संच क्रमांक 10 आहे. ओके. हा मराठीचा पार्ट आहे तो. छान प्रश्नपत्रिका असतात यांच्या. आणि इथे हे मराठी 25च्या 25 संपलेलं आहे. ओके धन्यवाद मित्रांनो. गुड नाईट.